कथेचं नाव आहे अपूर्ण. लेखक हर्षद मोलेश्री. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, तरी कुठे मन वेडे गुंतले. हरी असाच दारूची बाटली हातात घेऊन आपल्याच धुंदीत चालत घरी जात होता. चालत चालत तो रेल्वे क्रॉसिंगला पोचला. गाणं म्हणत म्हणत तो फाटक क्रॉस करत होता आणि मध्येच तो पटरीवर बसला आणि जोरजोरात गाणे म्हणू लागला. हरीला नशेत तो काय करतोय की कुठे बसला आहे त्याची जरा पण जाणीव नव्हती. तितक्यात जोरात गाडीचा आवाज आला, पण हरीला काहीच शुद्ध नव्हती. तो आपल्याच धुंदीत गाणे म्हणत होता. गाडीचा आवाज हळूहळू मोठा होत होता. हरीने जसं बघितलं की गाडी जवळ येत आहे, तो उठला आणि गाडीच्या समोर पटरीच्या मधोमध येऊन थांबला. त्याने डोळे बंद केले आणि दारूची बाटली हातातून सोडली आणि हळूच म्हणाला, ईशा. हरीचा जीव मात्र जाणारच होता. तितक्यात एका मुलीने जोरात हरीचा हात ओढला आणि हरी पटरीवरून खाली पडला. गाडी निघून गेली. हरीला काही समजलंच नाही की नेमकं काय झालं. तो उठला आणि स्वतःसोबतच बोलायला लागला, मी मेलो की नाही? स्वर्ग कुठे आहे? सगळं काळं काळं दिसतंय. नरक असेल हे. यमदेव कुठे तुम्ही? मी हरी, आलो इथे. स्वागत करा माझं. तितक्यात ती मुलगी बोलली, जिवंत आहे तू, समजलं का? जा आता घरी. जिवंत? तू वाचवलंस मला, हरी म्हणतो. हो मीच. अजून कोण दिसतंय का तुला इथे? मीच वाचवलं तुला, ती मुलगी म्हणाली. का वाचवलं मला? ए बघ, ऐक, घरी जा, खूप रात्र झाली आहे. घरी तुझी आई वाट पाहत असेल. आई, जा हां जा. ते तू समज. घरी आई तुझी वाट पाहते का स्वतःसोबत असं करतोय? जा घरी जा, ती मुलगी अगदी प्रेमाने हरीला बोलली. हे ऐकताच हरी परत खाली बसला आणि रडू लागला. काय तोंड घेऊन घरी जाऊ? मला नाही जगायचं. मी खूप चुका केल्या, पण आता बस. आता माझ्याकडून नाही होत आहे. तू काहीच चुकीचं केलं नाही आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनात असे दिवस येतात. जसं चांगली वेळ निघून जाते, हेही निघून जाईल, ती मुलगी म्हणाली. पुढच्या महिन्याला माझं लग्न आहे आणि आज मी त्या लग्नासाठी नकार दिला. आईबाबांनी त्या मुलीचा आईबाबांना काय जबाब दिला असेल? त्यांच्यावर काय वितली असेल? आणि तू मुलगी, तिची काय चुकी आहेत? बिचारी, तिची काय अवस्था असेल हे ऐकून? काय करू काहीच कळत नाही आहे, हरी बोलत होता. मग घरी जा आणि लग्नासाठी हो म्हणून टाक, ती मुलगी म्हणाली. नाही, लग्नाचा निर्णय तर मी असाच रागात घेतला होता. मला वाटलं नव्हतं की एवढं सगळं होऊन जाईल. मला तर फक्त ईशाला घाबरवायचं होतं. पण यार, कायचं काय झालं सगळं. पूर्ण वाटोळं करून ठेवलं आहे मी, हरी बोलत होता. अजून काही बिघडलं नाही आहे. ईशाला जाऊन खरं सांगून टाक ना मग, ती मुलगी म्हणाली. नाही ऐकत ना ती. आणि आता जेव्हापासून तिला माझं लग्न जमलं हे कळलं, तेव्हापासून तर ती अजिबात बोलायला मागत नाही. मग आता तिला सांग की तू लग्न मोडलं तिच्यासाठी. सॉरी बोल आणि तिला माफी माग, ती मुलगी म्हणाली. ती ऐकेन का? हरी बोलत होता. हो ऐकेन ना. आणि आता घरी जा, आई वाट पाहत असेल तुझी, ती मुलगी म्हणाली. तू पण जा, तुझी आई पण वाट बघत असेल तुझी. चल, मी तुला घरी सोडतो. तसाही खूप रात्र झाली आहे. कुठे राहतेस तू? सांग, मी येतो तुला सोडायला. मी तर इथेच राहते, ती मुलगी म्हणाली. इथं कुठं? मस्करी करू नको. चल, मी सोडतो तुला, हरी म्हणाला. अरे खरंच, मी इथंच राहते. थांब, तुला खोटं वाटतंय ना? हरीला काहीच समजत नव्हतं. ती मुलगी वळून समोर एका पटरीवर थांबली आणि हरी काय विचार करेन त्याआधीच वेगाने एक गाडी त्या पटरीवरून गेली. हरी जोरात ओरडला, आई ग! गाडी तिथून निघून गेली. गाडी गेल्यावर हरीने पाहिलं की तिथे कोणच नव्हतं. हरी खूप घाबरला. त्याचे अंग घामाने भिजलं आणि तितक्यात हरीला आवाज ऐकू आला. हरी, घरी आई वाट बघतेय, जा लवकर घरी. आवाज ऐकताच हरीने मागे पुढे काही बघितलं नाही आणि धावत सुटला. फाटक ओलांडून तो पुढे जाऊन थांबला. हरी खूप घाबरला होता. हिम्मत करून त्याने मागे पाहिलं आणि मागे पाहताच तो परत दचकला. ती मुलगी तिथंच त्या गाडीच्या पटरीवर उभी होती आणि हरीला हात हलवून बाय म्हणत होती. हे बघताच हरीने देवाचं नाव घेतलं आणि जोरात धावत सुटला.
जसा तसा हरी बिल्डिंगजवळ पोचला. हरीचे हातपाय अजून थरथरत होते. हरी घराजवळ पोचला आणि जोरजोराने बेल वाजवू लागला. आईने दार उघडलं. हरी, काय झालं? घाबरलास की काय? श्वास घे आधी. थांब, मी बाबांना उठवते. आई हरीला बोलत होती. नको आई, राहू दे, बाबांना उठवू नकोस. काय नाही झालं, मी ठीक आहे, तू जाऊन झोप. हरीने आरामाचा श्वास घेतला. अरे पण अवस्था बघ तुझी, घामाने भिजला आहेस पूर्ण. काय झालं सांगशील का? आई म्हणाली. आई बोललो ना, काही नाही झालं, तू जा आणि झोप. हां, आणि बाबांना उठवू नकोस, सकाळी बोलूया आपण. हरी बेडरूममध्ये आला आणि बेडरूममध्ये येताच त्याला गरगरल्यासारखं वाटायला लागलं. हरीच्या नजरेसमोर सगळं गोलगोल फिरत होतं आणि तो एकदम बेडवर पडला आणि झोपी गेला. अगला स्टेशन डोंबिवली. नेक्स्ट स्टेशन डोंबिवली. पुढील स्टेशन डोंबिवली. हरी एक ट्रेनमध्ये दाराच्या जवळ टेकून थांबला होता. गाडीत अनाउन्समेंट चालू होती. पुढील स्टेशनची अगदी मरणाची गर्दी. थांबायला सुद्धा जागा नव्हती. गाडी स्टेशनवर येऊन थांबली. लोक गाडीतून उतरत होते. त्यात हरीने त्या मुलीलाही उतरताना पाहिलं आणि अचानक हरीला असं वाटलं की जग जणू जागच्या जागेवर थांबलं आहे. सगळे आपापल्या जागेवर स्तब्ध आहेत. आणि हरीने हळूच त्या मुलीला आवाज दिला. ए तू तू कोण आहेस? हरी बोलला. ती मुलगी मागे वळली आणि अचानक सगळं जसं होतं तसं झालं. गाडी परत चालू झाली, पण त्या गाडीत हरी आणि त्या मुलीला सोडून कोणीच नव्हतं. मला नाही ओळखत तू, पण मी ओळखते तुला, ती मुलगी म्हणाली. कोण आहेस तू? माझा जीव वाचवलास तू, हरी विचारतो. मी तुझी साऊलमेट. साऊलमेट? हो, मी तुझा जीव वाचवला. पण काय, तू मला घाबरतोस ना, म्हणून मी जाते. तेवढ्यात गाडी बरोबर त्या फाटकच्या इथे येऊन थांबली आणि ती मुलगी खाली उतरली. मी आहे, इथेच आहे. तुला जर कुठे नाही भेटली तर इथेच भेटेन मी, ती मुलगी म्हणाली. आणि हरी एकदम अलारामचा आवाज ऐकून उठला. नशीब, स्वप्न होतं, हरी म्हणाला. हरी हॉलमध्ये येऊन खुर्चीवर बसला. तितक्यात बाबांनी विचारलं, कुठे होतास? रात्री काय झालं होतं? काय नाही बाबा, सगळं ठीक आहे, हरी म्हणाला. ठीक तर असणारच ना, तुम्हाला कुठे 4 लोकांकडे तोंड दाखवायचं असतं. जिम्मेदारी नावाची, शिस्त नावाची तरी वस्तू आहे की नाही आपल्यात? काय? बाबा म्हणत होते. बाबा हो, माहीत आहे मला, चुकी झाली माझी, हरी म्हणाला. बाळा, चूक नाही, खूप मोठी चूक केली आहेस तू, बाबा म्हणत होते. तितक्यात आईने बाबांना मध्येच बोलताना अडवलं. अहो जाऊ द्या ना. चढवा, अजून डोक्यावर चढवा, बाबा रागात उठून निघून गेले. हरी डोक्यावर हात ठेवून तिथेच बसून होता. आई जवळ आली आणि हरीचा हात धरला. बाळा, हात धरताच आई मोठ्याने बोलली. हरी, काय झालं तुला बाळा? तुझं अंग तर तापलंय अख्खं. काय नाही आई, जाऊ दे, हरी म्हणाला. जाऊ दे काय? जाऊ दे, तू जाऊन झोप बरं. आज काय कुठे बाहेर जाऊ नकोस. मी डॉक्टरला पण घरीच बोलवते, आई म्हणाली. आईने हरीला जबरदस्ती रूममध्ये पाठवलं आणि मग हरी झोपून गेला. थोड्या वेळनंतर डॉक्टर आले. त्यांनी हरीला तपासलं आणि एक इंजेक्शन दिलं. काय नाही, थोडा ताप आहे, बरं होऊन जाईल, डॉक्टर म्हणाले. ठीक आहे डॉक्टर, आई म्हणाली. हरी झोपूनच होता. रात्री तो जेवायलाही नाही उठला. दुसऱ्या दिवशी सकाळी हरी उठला. आता त्याला बरं वाटत होतं. तो ऑफिससाठी तयार झाला आणि नाश्ता करून निघाला. खाली उतरताना त्याने घरातून बाहेर निघायच्या आधी आईने त्याला हातावर एक काळा दोरा बांधला होता आणि हरी निरखून त्या दोऱ्यालाच बघत होता. दिवस खूप चांगला गेला. संध्याकाळी घरी येताना हरीने हिम्मत करून ईशाला कॉल केला, पण ईशाने कॉल उचलला नाही. हरी चालत चालत फाटकजवळ पोचला. फाटक पाहताच त्याला परवा रात्री सगळं घडलेलं आठवायला लागलं आणि अचानक त्याच्या फोनची रिंग वाजली. हरीने ते बघून खुश झाला. ईशाचा फोन होता. हॅलो ईशा, हरीने उत्तर दिलं. कॉल केला होतास? ईशाने विचारलं. हो, कशी आहेस? ठीक आहे मी, ईशा म्हणाली. बरं, मग लग्नाची शॉपिंग कशी चालू आहे तुझी? ईशाने हरीला विचारले. कुठलं लग्न ईशा?
ते तर मी फक्त तुला घाबरवण्यासाठी बोललो होतो. खरं तर असं काहीच नाही आहे. ईशा म्हणाली, मला घाबरवण्यासाठी खोटं बोलू शकतोस, पण माझ्या घरी येऊन तू आईबाबांना सोबत बोलू नाही शकत ना? ईशा म्हणाली. बोलतो ना ईशा, तू बोल. आता येऊ का? हरी म्हणाला. का यायचं आहे तुला? नको येऊस ना. मला गरज नाही आहे. मी विसरून गेली तुला. तू पण विसरून जा. परत कधी चुकून पण कॉल करू नकोस मला. ईशा म्हणाली. ईशा ऐक तर, हरी बोलत होता. ईशाने काहीच ऐकलं नाही आणि फोन ठेवून दिला. हरी एकदम शांत झाला आणि घरी निघून आला. रात्रीची वेळ होती. हरी झोपला होता आणि ईशाचा विचार करत होता. तितक्यात त्याला परवा रात्रीचा किस्सा आठवला. ती मुलगी बोलली होती, अजून काही बिघडलं नाही. ईशाला जाऊन खरं सांगून टाक. हरी स्वतः सोबतच बोलू लागला. नो डाऊट ती मुलगी भूत होती, पण तिने माझा जीव वाचवला. मला त्रास नाही दिला आणि इतकंच नाही, ती बोलली पण मला की ईशाला तू खरं सांगून टाक. आणि बहुतेक म्हणूनच मी आज हिम्मत केली ईशासोबत बोलायची. ती कोण आहे यार? तेव्हाच हरीला त्याचं स्वप्न आठवलं. जर कुठे नाही भेटली तर मी इथंच भेटेन. हे आठवतच हरी पटकन उठला आणि फाटकजवळ गेला. हरीला भीती पण खूप वाटत होती. पण ती मुलगी कोण आहे? तिने हरीला का वाचवलं? हरीला ते माहीत करायचं होतं आणि त्यासाठी त्या मुलीचं भेटणं गरजेचं होतं. हरी फाटक ओलांडून त्या पटरीवर आला आणि इथं तिथं तिला शोधू लागला. पण ती मुलगी हरीला कुठेच दिसत नव्हती. हरी विचारात पडला की नेमकं काय करावं. त्याला भीती पण वाटत होती. रात्रीचा काळोख आणि त्यात रेल्वेचं फाटक. हरीला काहीच सुचत नव्हतं की काय करावं. तेव्हाच तो हळूच बोलला. तू बोलली होतीस ना की भेटशील मला इथे. मी नाही घाबरत तुला. ये समोर साऊलमेट. तेव्हाच एक बाजूने हळूच आवाज आला. हरी. हरी आवाज ऐकताच दचकला. त्याचे हात थरथरायला लागले. त्याच्या कपाळाला घाम फुटला आणि तो मागे फिरला. मागे फिरताच त्यानं पाहिलं की रात्रीच्या काळोखात जिथं काहीच दिसत नव्हतं, अशा गुप्त काळोखात नुसतंच त्या मुलीच्या चेहऱ्यावर उजेड उठून दिसत होतं. जणू कोणी भूत नाही, पण एक आधी अप्सराच स्वर्गातून खाली उतरली आहे. मग काय बोलली ईशा? ती मुलगी म्हणाली. तुला कसं माहीत मी ईशासोबत बोललो? मला माहीत आहे, पण तू हे सांग की काय झालं? मिटलं का तुमचं भांडण? ती मुलगी म्हणाली. नाही ना, आता तर खूप रागावली आहे ती. म्हणे फोन पण करू नकोस कधी. काय करू काहीच समजत नाही आहे मला. एकतर बाबा नीट बोलत नाही आहे, वरून ईशा पण. काय करू काहीच कळत नाही आहे, हरी म्हणत होता. हो हो, धीर घे, सगळं ठीक होईल. ये इथे बस, ती मुलगी म्हणाली. हरी त्या मुलीसोबत तिथेच पटरीवर बसला. अच्छा मला एक सांग, असं काय झालं होतं की तुझं आणि ईशाचं भांडण झालं? जरा मला तुमची स्टोरी सांगशील? हरी थोडं गालातच हसला आणि बोलला. खूप चांगलं चालू होतं सगळं. अजून पण आठवतं तो कॉलेजचा दिवस, जेव्हा पहिल्यांदा मी ईशाला पाहिलं होतं आणि कधी आम्ही दोघंही एकमेकांच्या एवढे जवळ आलो काही कळलंच नाही. बघता बघता कॉलेजचे 3 वर्ष निघून गेले. ती पण जॉबला लागली आणि मी पण, हरी सांगत होता. प्रत्येक रविवारी आम्ही ठरवून भेटायचो मूव्ही डिनरसाठी. खूप मस्त चालू होतं. हरी म्हणला. मग एवढं चांगलं चालू असताना मग का भांडलास तिच्यासोबत? ती मुलगी म्हणाली. त्या दिवशी मी तिला लग्नासाठी प्रपोज केलं आणि ती म्हणाली की हरी तिच्या आणि ईशाबद्दल त्या मुलीला सांगू लागला. हरी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण मी घरी नाही सांगू शकत. मला भीती वाटते. मला नाही वाटत की बाबा आपल्या लग्नासाठी परवानगी देतील. प्लीज जसं चालू आहे तसंच चालू दे, ईशा बोलली. ईशा आज ना उद्या तुला बाबांना सांगावंच लागेल ना. आपण आयुष्यभर तर असं नाही ना जगू शकत. 4 वर्ष झाले आपल्या रिलेशनला. आता आपण पुढचा विचार केलाच पाहिजे, हरी म्हणाला. हरी प्लीज, पण मी कधी पुढचा विचार केलाच नाही, ईशा म्हणाली. ईशा तू हे काय बोलतेस? आज झालंय काय तुला? हरी प्लीज सीन क्रिएट करू नकोस, ईशा म्हणत होती. प्लीज ईशा, सीन मी नाही तू क्रिएट करतोय, हरी म्हणाला. हरी माझ्यात हिंमत नाही आहे खरंच, आणि मी त्यासाठी काहीच नाही करू शकत. प्लीज जबरदस्ती करू नकोस, ईशा म्हणाली. जबरदस्ती? जर असंच करायचं होतं तर मग इतके वर्ष का अडकवून ठेवलंस मला? या असे प्रेमाचे स्वप्न दाखवलेस, हरी म्हणाला. हरी ते स्वप्न मी पण बघितले आहे तुझ्यासोबत, ईशा म्हणत होती. पण तुला ते पूर्ण नाही ना करायचे,
हरी बोलला. हे ऐकून ईशा चूप झाली आणि पुढे काहीच बोलली नाही. हरी पुढे काय बोलला नाही ना तर ईशा काय बोलली. हरी तसाच तिथून निघून गेला. 2 दिवस निघून गेले. ईशाचा काहीच फोन नाही आला. तेव्हा हरीने समोरून कॉल केला. हॅलो ईशा. हां बोल, ईशा म्हणाली. 2 दिवस झाले काहीच कॉल नाही, मेसेज नाही. काय झालं, ठरवून घेतलंस का हा ब्रेकअप? इतकं ऐकताच ईशा अगदी रागात बोलली. हो ठरवलंय. तुला वाटतंय ना तर हो, करायचं आहे मला ब्रेकअप. नाही राहायचंय मला अशा व्यक्तीसोबत जो मला समजून घेत नाही. इतकं सांगून ईशाने रागातच फोन ठेवून दिला. हरीला काहीच कळत नव्हतं की काय चाललंय, पण त्याला इतकी खात्री होती ईशा आता त्याला नाही भेटणार. बघता बघता 1 महिना निघून गेला. हरीने खूप प्रयत्न केले पण त्याला शेवटी एकच उत्तर मिळालं. हरी तुला कळत का नाही, मी नाही आहे रेडी लग्नासाठी, ईशा म्हणाली. मग हे प्रेम, हे सगळं काय टाईमपास होतं का? हरी बोलला. तुला जे समजायचं आहे ते समज, मला फरक पडत नाही, ईशा बोलत होती. हरीने यापुढे ईशासोबत बोलण्याचा प्रयत्न पुढे केला नाही. याचमध्ये ईशाने भरपूर प्रयत्न केले हरीसोबत बोलण्याचा, पण हरी नेहमी तिला टाळत गेला. आणि 2 महिन्यानंतर शेवटी हरी ईशाला भेटायला रेडी झाला आणि ते दोघं भेटले. हरी येऊन शांत बसला होता. ईशा सारखं हरीकडे बघत होती. बस ना आता, किती तो राग. सॉरी, ईशा म्हणत होती. माझं लग्न ठरलंय, पुढच्या महिन्याला लग्न आहे माझं, हरी म्हणाला. ईशा हे ऐकून शॉक झाली. पुढे काय बोलावं नेमकं तिला काय कळतच नव्हतं. हरी उठून निघून गेला आणि ईशा तिथेच बसून रडू लागली. वेगाने एक रेलगाडी समोरच्या पटरीवरून गेली आणि हरीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती मुलगी हरीच्या जवळ आली आणि त्याचा हात पकडायला जात होती तितक्यात हरी मागे वळला. ती मुलगी मग थोडी मागे झाली आणि बोलली. मग पुढे काय झालं? ती मुलगी म्हणाली. ईशाने मला मनवायचा खूप प्रयत्न केला, पण मी हट्ट पकडून बसलो होतो. प्रेम नेमकं काय आहे हे समजलंच नाही मला. आधी ती हट्ट पकडून बसली होती आणि जेव्हा तिला समजलं तेव्हा मी, हरी सांगत होता. पण शेवटी मी ठरवलं, मला पण करमत नव्हतं. पण हे समजेल मला त्याआधीच मी खूप मोठी चूक करून बसलो होतो. लग्नाची वेळ जवळ आली होती. त्या दिवशी घरी पाहुणे आले होते आणि मी दुपारी घरी पोचलो. अरे हरी, आलास तू? आई म्हणाली. बघा बघा, नवरदेव आला. घरात पाहुणे आले होते आणि त्यातून काही बायका हसत होत्या. बाळा, आता थोडे दिवस बाहेर फिरणं बंद कर, लग्नाची वेळ जवळ आली आहे, पाहुण्यातून एक बाई बोलली. कुठे होतास? चल पटकन, आई म्हणाली. आई, बाबा कुठे? हरी बोलतो. बाबा आत बसले आहेत. हे बघ, हे तुझे बाबा, बाबांची आत्या आहे, पाया पड, आई म्हणाली. आई, बाबा कुठे? मला भेटायचं आहे त्यांना, हरी बोलत होता. काय झालं, असं का वागतोय तू? आई म्हणाली. इथं आहे मी, काय झालं? बाबा आतून बाहेर आले. बाबांना बघून मी थोडं घाबरलो, पण मग हिंमत करून पुढे जाऊन मी बाबांना सांगून दिलं. बाबा, मला लग्न नाही करायचं, हरी म्हणाला. काय बोलतोय? पाहुणे आले आहेत, चल मस्करी करू नकोस, भेट सगळ्यांना, बाबा म्हणाले. बाबा, मी मस्करी करत नाही आहे, खरंच बोलतोय, मला लग्न नाही करायचं, हरी ओरडून बोलला. बाबांनी पाठी पुढे काही विचार न करता जोरात मला कानाखाली वाजवली. घरात एकदम शांतता झाली. सगळे माझ्या आणि बाबांसमोर बघत होते. हरी, काय बोलतोय हे तू? आई म्हणाली. काय बोलतोय, निर्लज्ज कुठला? पिऊन आला आहेस का? थोडे दिवसात लग्न आहे आणि आता हे असल्या फालतूपणा करतोय, बाबा बोलत होते. अहो ऐकून तर घ्या, तो काय म्हणतोय, आई म्हणाली. बाबा, मी खरं बोलतोय, माझ्या मर्जीच्या विरुद्ध लग्न झालं तर मी नाही जगू शकणार, हरी बोलत होता. तुझ्या मर्जीच्या विरुद्ध? तू स्वतः हा बोललास, तू मुलीला पाहिलं, सगळं तुझ्या मर्जीने केलं तरी, बाबा म्हणाले. हरी, आपलं सोड, त्यांचा विचार कर, लोकांना ते काय जबाब देतील. हे जर त्या मुलीला कळलं तर बाळा, थंड डोक्याने विचार कर, आई बोलत होती. काही विचार करायची गरज नाही आहे, तुझी मर्जी असो वा नसो, तुला लग्न करावे लागेल, बाबा बोलत होते. बाबा, मी लग्न नाही करणार, हरी बोलला. मग निघ माझ्या घरातून, निघ, बाबा म्हणाले. अहो थांबा, काय करताय तुम्ही, आई म्हणाली. बाबांनी मला धक्के मारून बाहेर हाकलून दिलं. 2 दिवस मी घराबाहेर होतो. मला खूप गिल्ट वाटत होतं. माझी चूक मला कळली होती. त्या दिवशी मी विचार करून कंटाळून विचार केला की आता एकच उपाय आहे, आत्महत्या. पण तेही नशिबात नव्हतं. तू मला वाचवलंस. हरीचे डोळे भरून आले. रडतोय कशाला? आयुष्य अजून संपला थोडी आहे. तुझ्याकडे अजून पण वेळ आहे. तू तुझ्या चुका सुधरवू शकतोस, ती मुलगी म्हणाली. कसं पण? हरी म्हणाला.
मी आहे ना, जा तू घरी आणि बघ उद्यापर्यंत तुझे सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होऊन जातील, ती मुलगी म्हणाली. पण कसं? हरी पुन्हा म्हणाला. माझ्यावर विश्वास ठेव, ती मुलगी म्हणाली. ऐक, मला परत भेटायला येशील ना, ती मुलगी म्हणाली. हो नक्कीच येईन मी, हरी म्हणाला. चल, माझ्या ट्रेनचा टाईम झाला आहे, असं म्हणत ती मुलगी पट्टीच्या मधोमध जात होती आणि चालता चालता ती अदृश्य झाली. हरी एकदम झोपेतून उठला. आज दिवस चांगला जाऊ दे देवा, हरीने असं म्हणत मोबाईल हातात घेतला आणि मोबाईलमध्ये बघताच आनंदाने नाचू लागला. ईशाचा मेसेज आला होता. दुपारी भेट मला. हरीला तेव्हा आठवलं, ती मुलगी बोलली होती, तुझे सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होऊन जातील म्हणून. हरी गालातल्या गालात हसला आणि लगेच ईशाला भेटण्यासाठी निघाला. कथेचा पुढील भाग लवकरच येईल. जर तुम्हाला कथालेखन हे चॅनेल आवडत असेल आणि चॅनेलमधल्या कथा आवडत असेल तर कथेला लाईक आणि शेअर करा. तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा. ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लगेचच मिळत राहतील. धन्यवाद.